तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डीटी एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर अगदी जवळ आलेला आहे। आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा पेपर लिहिण्यासाठी वेळच पुरत नाही। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाच्या पेपरसाठी वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करावं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा व्हिडिओ अगदी सिंपल आहे पण 100% हेल्पफुल असणार आहे। आता यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मराठी विषयाचा पेपर एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासाची वेळ तुम्हाला बोर्डाकडून दिली जाते। तुम्हाला 3 तासामध्ये 80 गुणांचा पेपर हा सोडवायचा असतो। आता बघा मराठी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो। यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग, एकूण 18 गुणांसाठी तुमचा हा विभाग असतो। आता बघा हा विभाग सोडवण्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 45 मिनिटांची वेळ तुम्हाला द्यायची असणार आहे। 45 मिनिटांमध्ये हा विभाग तुम्हाला सोडवायचा असणार आहे। आता बघा 45 मिनिटांमध्ये हा विभाग सोडवला जातो का, तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला 3 उतारे दिले जातात। तिन्ही उतार्यांवर आधारित तुम्हाला प्रश्न हे सोडवायचे असतात। आता तिन्ही उतार्यांमध्ये प्रत्येकी 4-4 गुणांसाठी आकलन कृतीचे प्रश्न असतात। आता आकलन कृतीचे प्रश्न अगदी सोपे असतात आणि कमी वेळेमध्ये ते सोडवले जातात। आता उरला प्रश्न स्वमत कृतीचे प्रश्न। आता बघा तुम्हाला पहिले जे 2 उतारे असतात त्या पहिल्या 2 उतार्यांमध्ये तुम्हाला स्वमत कृतीवरती प्रश्न हे विचारले जातात। एकूण 6 गुणांसाठी प्रश्न असतात आणि फक्त ह्याच प्रश्नांना तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागणार आहे। आता पहिलाच विभाग आहे त्यामुळे ह्या विभागामध्ये तुम्हाला सुंदर हस्ताक्षर काढायचे असणार आहे आणि तुम्हाला 45 मिनिटाची वेळ तुम्हाला पहिल्या विभागासाठी द्यायची असणार आहे। पहिलाच विभाग आहे त्यामुळे हस्ताक्षर सुंदर करा आणि टापटीप लिहिण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर दुसरा विभाग असतो तुमचा पद्य विभाग, एकूण 16 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो। आता हा विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी एकूण 30 मिनिटाची वेळ तुम्हाला द्यायची असणार आहे। 30 मिनिटांमध्ये हा विभाग तुम्हाला सोडवायचा असणार आहे। आता बघा 30 मिनिटांमध्ये हा विभाग सोडवला जातो का, तर बघा ह्या विभागामध्ये सुद्धा 3 प्रश्न असतात। प्रश्न क्रमांक 2अ, प्रश्न क्रमांक 2आ आणि प्रश्न क्रमांक 2ई। आता बघा पहिला जो प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2अ, या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला कविता दिली जाते आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न हे सोडवायचे असतात। आता 4 गुणांचे प्रश्न असतात आकलन कृतीवरती, अगदी सोपे प्रश्न असतात आणि कमी वेळेमध्ये ते सोडवले सुद्धा जातात। त्यानंतर सरळ अर्थ आणि काव्य सौंदर्य हे देखील प्रश्न खूप सोपे असतात आणि अगदी कमी वेळेमध्ये हे प्रश्न तुमचे सोडवले जातात। यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2आ। आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला कवितेवर आधारित कृती सोडवा अशी सूचना दिली जाते। यासाठी 2 कविता दिल्या जातात, त्यापैकी कुठल्याही एका कवितेवर आधारित कृती ही सोडवायची असते। आता हा प्रश्न 4 गुणांसाठीचा असतो आणि अगदी सोपा प्रश्न असतो आणि कमी वेळेमध्ये हा प्रश्न तुमचा सोडवला जातो। त्यानंतर तिसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2ई। आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये रसग्रहणासाठी प्रश्न दिला जातो। आता रसग्रहणासाठीचाच प्रश्न तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागणार आहे सोडवण्यासाठी। आता बघा हा विभाग देखील 30 मिनिटांमध्ये तुमचा सोडवला जातो। अगदी सोपा विभाग असतो आणि ह्या विभागामध्ये तुम्हाला 16 गुण इझिली मिळवता येतात, ते बी कमी वेळामध्ये। त्यानंतर तिसरा विभाग असतो तुमचा स्थूल वाचन विभाग। आता बघा हा विभाग एकूण 6 गुणांसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे। आता ह्या विभागामध्ये 3 प्रश्न दिले जातात, त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। आता बघा ह्या विभागाला तुम्हाला 20 मिनिटाची वेळ द्यायची असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं वेळ द्यायची असणार आहे। आता ह्या विभागामध्ये जेवढे जास्त सविस्तर उत्तरे लिहिणार तेवढे जास्त गुण तुम्हाला ह्या विभागामध्ये मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 10 मिनिटं वेळ तुम्हाला द्यायची असणार आहे। त्यानंतर चौथा विभाग असतो तुमचा व्याकरण विभाग, एकूण 16 गुणांसाठीचा हा विभाग असतो। आता बघा हा देखील विभाग खूप सोपा असतो, एका शब्दामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात। आता 20 मिनिटांमध्ये हा संपूर्ण विभाग तुमचा सोडवला जातो, त्यामुळे व्याकरण विभागाला तुम्हाला 20 मिनिटं वेळ द्यायची असते। 20 मिनिटांमध्ये संपूर्ण व्याकरण विभाग तुमचा सोडवला जातो। त्यानंतर 5वा आणि शेवटचा विभाग असतो तुमचा उपयोजित लेखनाचा, एकूण 24 गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये विचारले जातात। आता बघा हा विभाग थोडासा मोठा असतो। आता ह्या विभागाला सोडवण्यासाठी तुम्हाला 50 मिनिटांची वेळ द्यायची असते। 50 मिनिटांमध्ये तुम्हाला 24 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात। आता 50 मिनिटांमध्ये हे प्रश्न सोडवले जातात का, तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला पत्रलेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि वैचारिक लेखन असे सोपे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। आता बघा पत्रलेखन जरी तुम्हाला मोठं वाटत असेल तरी पत्रलेखनाला फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटनुसार जर तुम्ही पत्रलेखन केलं तर 10 मिनिटांमध्ये पत्रलेखनाचा प्रश्न तुमचा सोडवला जातो। त्यानंतर जाहिरात लेखन अगदी सोपा प्रश्न असतो, 10 मिनिटांमध्ये जाहिरात लेखनाचा प्रश्न देखील सोडवला जातो। त्यानंतर बातमी लेखन हा देखील प्रश्न खूप सोपा असतो, फक्त यामध्ये लिखाण जास्त करायचं असतं, त्यामुळे 15 मिनिटं वेळ तुम्हाला ह्या प्रश्न प्रकारासाठी द्यायची असते। आणि शेवटचा प्रश्न असणार आहे वैचारिक लेखन। आता हा प्रश्न तुम्हाला 7 गुणांसाठीचा असतो, म्हणजे ह्या प्रश्न प्रकारासाठी थोडंसं जास्त लिखाण तुम्हाला करायचं असते। आता हा प्रश्न सोडवण्यासाठी 20 मिनिटाची वेळ तुम्हाला द्यायची असते। अशा पद्धतीने 50 मिनिटांमध्ये तुम्हाला उपयोजित लेखन हा विभाग परीक्षेमध्ये सोडवायचा असणार आहे।
तर बघा एकूण 80 गुणांचा पेपर असतो आणि जर तुम्ही ह्या वेळेच्या नियोजनानुसार जर पेपर तुम्ही सोडवला तर 165 मिनिटांमध्ये तुमचा पेपर हा सोडवला जातो. आता 180 मिनिटं तुमच्या हातात असतात म्हणजे 3 तासाची वेळ तुमच्या हातात असते. जर तुम्ही पेपर 165 मिनिटांमध्ये जर तुम्ही लिहिला तर तुमच्या हातात शेवटचे 15 मिनिटं हे उरणार आहे. आता शेवटच्या 15 मिनिटांमध्ये काय काय करायचंय तर बघा, शेवटच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर हा चेक करायचा असणार आहे की प्रश्न क्रमांक बरोबर लिहिलेले आहेत का, एखादा प्रश्न राहिलेला तर नाही हे तुम्हाला चेक करायचं असणार आहे. आणि जे आखीव रेखीव काम आहे ते तुम्हाला ह्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये म्हणजे उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला करायचं असणार आहे. आता बघा आखीव रेखीव कामामध्ये काय काय करणार तर बघा, आकलन कृतीसाठी चौकटी काढायच्या असतात. त्या चौकटी जर तुमच्या काढायच्या बाकी असतील तर त्या तुम्ही उरलेल्या वेळेमध्ये काढू शकतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरसाठी वेळेचं नियोजन हे करायचं असणार आहे. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. अगदी छोटासा आणि सिंपल व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करावं याबद्दल थोडंसं मार्गदर्शन मी तुम्हाला केलेलं आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.